20 वर्ष सारखे लढत होते सर वावरासाठी, वावराचा सातबारा मिळावा म्हणून कोर्टामध्ये केस पण चालू होती। ते केस आम्ही दोन्ही कोर्टातून जिंकल्याच्या नंतर माझ्या नवऱ्याने सातबाऱ्यासाठी खूप प्रयत्न केले। आज या उद्या या परवा या असं म्हणून 2 वर्ष सारखे तहसील कार्यालयामध्ये भेट देत होते। कोणी पैसे घेत होते, आम्ही 4-5 लाख रुपये असे दिले, पण त्यांचं कोणीच काम केलं नाही, त्याची कोणीच दशा ऐकून घेतलं नाही। मानसिक त्रास शेवटी आत्महत्या करावी लागली। त्यांचं नाव सांगा, तुमचं नाव। परमेश्वर यांनी तहसील कार्यालयामध्ये 26 सप्टेंबरला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांनी आमच्याकडून पैसे त्यांच्या मागे 5 ते 6 लाख रुपये खर्च झाले आहे, पण तरी त्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन सुद्धा काम केलं नाही। माझ्या पप्पाला म्हणायचे, म्हणजे परमेश्वर श्रीश्राम यांना म्हणायचे की तुम्ही सोमवारला गेली की शुक्रवारला आहे, असं म्हणून त्यांनी 2 वर्ष आमचे वाया घालवले। पण तरीही त्यांनी कोर्टाचं निकाल न मानता त्यांनी स्वतःच मानलं स्वतःचं। बेटा तुझं नाव, आईचं नाव सांगा। माझं नाव श्रद्धा वाघमारे आहे, नवीन नाव वंदना परमेश्वर श्रीश्राम। आता मागणी सांगा ताई, तुम्ही जे बोलत होते। आमची मागणी आहे सर, आम्हाला सातबारा मिळावा, त्याच्यावर आमचा हक्क पाहिजे आणि तिथे आम्हाला पप्पाची समाधी बनवायची, पोलीस प्रोटेक्शन पाहिजे सर, आम्हाला ताबा पाहिजे, आमचा खर्च करता तो आम्हाला कंपन्सेशन पाहिजे। आणि हे पोलीसवाले म्हणत आहे सर की तुम्ही जर गाडी हटवली नाही, तुम्ही जर नेली नाही तर आम्ही हे गाडी नगरपालिकेमध्ये नेऊ आणि फेकून देऊ, अशी धमकी देत आहेत सर पोलीसवाले आम्हाला। गाडी तिथेच आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गाडी हटवणारच नाही सर। जेवढा माझ्या कोणत्या तारखेला किती वाजता झाला होता? काल 3 वाजता निदान काल रात्री 3 वाजता। तुम्हाला खासदार साहेबांनी चेक दिले होते म्हणजे ते काय कसं काय? ते खासदार साहेबांनी आम्हाला जे चेक दिले बालू धानोलकरनी, किती चेक दिले? त्यांनी आम्हाला 7 चेक दिले होते सर। त्यावेळेस त्यांनी या बँकेचा खाता काढा, भद्रावती, वरोरा, चिमूर, शेगाव आणि सगळ्या जागचे खाते काढले, पण बँकेमध्ये कोण्याच बँकेमध्ये पैसा ठेवत नव्हते, चेक पूर्ण बाउन्स होत होते। त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने केस टाकल्याच्या नंतर दोन्ही वरोरा कोर्ट ते भद्रावती न्यायालयामधून दोन्ही याच्यातून आम्ही जिंकलेला आहे सर। त्या आधारावर माझा नवरा सातबाराची अपील करत होता यांच्याकडे, तहसीलदाराकडे, पण यांनी कोणानेच त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, सगळ्यांनी दुर्लक्ष दिलं। पैसे सांगितलं सर आम्ही, पण ते बी लोक पैशाच्या दबावासाठी आपण दुसरे लोक बी त्यांच्या बाजूने बोलतात, आमच्या बाजूने नाही बोलू शकता। मी पत्रकार परिषद मध्ये बी गेली होती, पत्रकार लोकांनी माझं सगळं बोलणं बी ऐकून घेतलं, पण जेव्हा बालू धानोलकरचे पिल्ले आले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी न्यूज पेपरामध्ये आलीच नाही। मी 6-7 वेळा फोन केला की माझी न्यूज पेपरामध्ये काऊन नाही येत आहे, माझी न्यूज काऊन नाही येत आहे, पण माझी न्यूज यायला तयारच नाही, कारण बालू धानोलकरचा पिल्ले त्यांच्या पत्रकार संघामध्ये आले होते ना, त्याच्यावर त्याने कॉन्फरन्स केला असणार, कारण बालू धानोलकरची केस आहे ना ही। माझ्या नवऱ्याचा जीव गेला, बालू धानोलकरचा का गेला सर? मी बर्बाद झाली, माझे लेकरं बर्बाद झाले, ते लोक नाही बर्बाद झाले, ते तर आम आदमी जिवंतच आहे, आम्ही गरीब लोक मरतच आहोत। मग आज आम्ही काय करावं? जे नवऱ्यानं केलं तेही बायको पुराणं करावं, असंच या वरच्या अधिकाऱ्यांना केलं आहे ना निश्चय, आणि तेच आम्ही करून दाखवणार आहे। मग प्रतिभा ताईचा पिया आला होता माझ्याकडे, नाही त्यांना तर वेळच नाही मिळत, आज येतो, उद्या येतो, परवा येतो, नेरवा येतो, ते बी तहसीलदारवानीच कार्यकर्ते बनले आहे, फक्त का समाजापुरतं फक्त दाखवणं, बाहेर दाखवणं, अंदर तर जशानं तसेच ठोकले आहेत। मोठे लोकांचे कामं होते सर, गरीबाची कामं नाही हो। सुधीर भाऊ मुनगंटीवार कडे बी सुद्धा मी गेली होती की माझी ही समस्या आहे म्हणून, पण सुधीर भाऊ मुनगंटीवार बी त्याच्यामध्ये हटून गेले, कारण हे पैशाच्या जोरावर कारभार करतात, गरीबाच्या जोरावर नाही, आणि इमानदारीच्या जोरावर बी बिलकुल नाही, न्याय बिलकुलच नाही आम्हाला। माझी मागणी एकच आहे सर, आम्हाला 7/12 मिळावा जमिनीचा, आणि त्याच्यावर आमचा हक्क, पोलीस प्रोटेक्शन, आणि आमचा जो लागला पैसा, आम्ही जो 7/12ला पैसा दिला 5-6 लाख, ते आम्हाला परत मिळावं। आता जमीन तर ते सुरेश धानोलकरच्या म्हणजे हे प्रतिभा ताईचे
श्रेय आला रजिस्टर नंबर 86 96 हा बाळू धानोरकरच्या ताब्यात आहे आणि 86 चंद्रमणी शेंडेचा आहे आणि 98 बालू धानोरकरच्या याच्यात. हे बाळू धानोरकर किती चेक दिले होते तुम्हाला? किती लाखाचे होते? 1 लाखाचे दिले होते सर, पंचवटी बारचे. आणि सगळे बाउन्स केले. ना कोणताच पैसा दिला नाही. दारूच्या नशेमध्ये माझ्या नवऱ्याला दारूचा बहुत शौक होता सर. माझा नवरा कोर्टामध्ये काम करत होता. त्यांनी दारूच्या नशेमध्ये बालू धानोरकरचे बहुत कामं करत होते. गलत सलत चांगले वाईट सगळे कामं करत होते. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्यांना त्यांना सही न घेता काही न विचारता त्यांनी आमच्याकडून विक्री करून घेतली. त्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं की आम्ही तर काही हे असं केलंच नाही बा. आम्ही वावर नाही विकला, आम्ही विक्री नाही केली, काही नाही केली. हे प्रकरण कुठून आलं? ते त्यांनी सगळं रजिस्टरी करून रातच्या 2-3 दिवसामध्ये त्यांना अनिल धानोरकरच्या नावानं विक्रीपत्र केलं. खासदार प्रतिभा धानोरकर तुम्हाला पैसे वापस द्यायचे काही बोलले? ते जे आम्ही जे पत्रकार संघामध्ये गेलो होतो सर, आमची समस्या मांडण्यासाठी, ते पत्रकार लोकांनी त्या प्रतिभा ताईच्या पिलेला बोलवलं होतं. पण त्या लोकांनी बोलवलं, आम्ही त्यांच्याबरोबर आमचं म्हणणं मांडून दिलं. त्याही म्हणत होते की आम्ही तुमच्याशी कॉन्फरन्स करू, बोलू, चर्चा करू. पण त्यांच्यानंतर त्यांनी आमच्याशी काही चर्चा केलं नाही, काही बोलले बी नाही. आणि ते जे पत्रकार लोक आहेत ते बी त्यांच्याबरोबर भिका मोजतील हे बी आम्हाला माहिती आहे. कारण त्यांनी बोलवलं होतं आणि त्यांनी काही आमची न्यूज छापलीच नाही सर. तर मग ते बी लोक, पत्रकार लोक बी त्याच्यामध्ये सामील असणारच ना. जेव्हा माझ्या गरीब बाईची समस्या काही मांडू नाही शकली, मी विनंती करत होती सर, रिक्वेस्ट करत होती की माझ्या नवऱ्याची बातमीपत्रामध्ये यावी, माझ्या नवऱ्याची बातमीपत्रामध्ये यावी. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्या नवऱ्याने केलं आत्महत्या केली, की बाळू धानोरकर किंवा तहसीलदार, नायब तहसीलदार हे सगळे त्याच्यामध्ये सामील आहे. माझ्या भावाला आत्महत्या नाही केली त्यांनी. हा, बालू धानोरकरचे बी याच्यामध्ये. एकच केलं ना. सर, माझा नवरा पडला गरीब. माझा प्रश्न तुमच्या पतीने जी आत्महत्या केली, तहसीलदार, नायब तहसीलदार तर ते आहेतच. बाळू धानोरकर आणि खासदार प्रतिभा धानोरकर पण जबाबदार आहे का त्याला? हा, त्यांनी पण जबाबदार आहे. त्यांची कशी जबाबदारी आहे? त्यांनी कशी, कारण त्यांनी आमची शेती त्याच्या कब्जामध्ये आहे ना सर. तर जबाबदार त्याचेच हे आहे ना. म्हणजे त्यांच्यामुळे खासदार मॅडममुळे तुमच्या नवऱ्याला आत्महत्या करावं लागतं. हो, आता या मोठ्या लोकांमुळेच माझ्या नवऱ्याने त्रास होऊन त्यांच्या आत्महत्या केली. आमचं काम नसतं, कारण त्याच्या प्रेशरमुळे माझे कामं होत नव्हते ना. त्याच्या वरच्या लोकांच्या पाठीमुळेच आमचे कामं होत नव्हते ना. तरी पण आम्ही घर विकून सगळं काही करून आम्ही पैसा भरला. आम्ही आज किरायानं राहतो. 2 दिवस झाले का? हो, काल परवाच्या दिवशी गेले. रात्री 3 वाजता गेले. 2 दिवस. परवा रात्री गेलो होतो ना? नाही, कालची दिवशी घेतली. नाही, औषधी तर 26 तारखेला घेतली. येत्या 26 तारखेला. मृत्यू कधी याला वाटतात? काल 3 वाजता. असं मला आता तुमची मागणी तर ठीक आहे, आता तुम्ही काय करणार पुढचं पाहू? जवळी आमची मागणी पुरी होत नाही तोवरी आम्ही बाहेर येत नाही. आणि साईड पोलीसवाले आम्हाला प्रेशर देत आहे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. मनुष्यवधाचा गुन्हा झाला दाखल पाहिजे ना सर. जेव्हा